ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सोल्युशन आणि क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीवर आपण प्रत्येक पॉइंटवर नवीन व्हिडिओ बनवतो. तर आता हा पॉइंट मोलॅरिटी नंतर खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचं नाव आहे नॉर्मॅलिटी. तर मग वरती मी हेडिंग दिली नॉर्मॅलिटी. आता नॉर्मॅलिटी हा जो पॉइंट आहे, बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतो का नॉर्मॅलिटी खूप वेळा स्टडी करून सुद्धा समजत नाही. म्हणून आपण हा नॉर्मॅलिटी 3 स्टेप मध्ये बघू. पहिल्या स्टेप मध्ये आपण शिकू इक्विव्हॅलंट मास फाइंड करायचं. दुसऱ्या स्टेप मध्ये आपण नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट कसे फाइंड करायचे आणि तिसऱ्या स्टेप मध्ये आपण नॉर्मॅलिटी कशी फाइंड करायची. तर आपण या 3 वे फॉलो करणार आहे. त्याच्यानंतर आपला सम कधीही चुकणार नाही. नॉर्मॅलिटी हा कन्सेप्ट शक्यतो खूप जणांना एक कन्फ्युजन कन्सेप्ट आहे, पण आपण जर या 3 स्टेप फॉलो केला, पहिला मी इक्विव्हॅलंट मास शिकवणार, नंतर मी नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट शिकवणार आणि नंतर फायनली आपण नॉर्मॅलिटी शिकू. तर पहिला आपण बघू इक्विव्हॅलंट मास म्हणजे काय. मी शॉर्टकट मध्ये लिहितो इक्विव्हॅलंट मास. इक्विव्हॅलंट मास म्हणजे काय? मॉलिक्युलर मास डिवाइडेड बाय फॅक्टर एक्स. फॉर्म्युला काय? मॉलिक्युलर मास डिवाइडेड बाय फॅक्टर एक्स. आता हा फॅक्टर एक्स काय असतो? आपण ऍसिड साठी फॅक्टर एक्स सापडू, बेस साठी फॅक्टर एक्स सापडू आणि नंतर सॉल्ट साठी फॅक्टर एक्स सापडू. तर पहिलं सुरुवातीला ऍसिड साठी फॅक्टर एक्स कसं सापडायचं? चला एक एक्झाम्पल घेऊन आपण बघू. तर पहिलं एक्झाम्पल मी घेतो HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड. ऍसिड साठी फॅक्टर एक्स म्हणजे काय? तो किती H+ देऊ शकतो? तर HCl जर आपण ब्रेक केलं तर आपण त्याला H+ आणि Cl- असं लिहितो. तर तो किती H+ देतो? 1. म्हणून याचा फॅक्टर एक्स किती झाला? 1. आपण केमिस्ट्री लँग्वेज मध्ये हे काय म्हणतो? हा ऍसिड आहे, त्याने किती H+ दिले? 1. म्हणून आपण लिहितो इथं मोनो बेसिक ऍसिड. नीट लक्ष द्या मी काय म्हणतो. हा HCl किती H+ देतो? 1. म्हणून मी लिहिलं मोनो. इथे ऍसिड आहे म्हणून या साईडला आपण लिहिलं बेस. मोनो बेसिक ऍसिड. मोनो बेसिक ऍसिड म्हणजे तो ऍसिड फक्त एकच H+ देऊ शकतो, त्याला म्हणायचं मोनो बेसिक ऍसिड. आणि या कन्सेप्टला आपण काय म्हणतो? आपण त्या ऍसिडची काय सापडतो? बेसिसिटी सापडतो. त्या ऍसिडची आपण काय सापडतो? बेसिसिटी. तर जर क्वेश्चन कधी आला HCl ची बेसिसिटी किती आहे, तर तुम्ही लिहायची 1. चला आता सेकंड ऍसिड घेऊ आपण H2SO4. H2SO4 कसा ब्रेक होणार? H+, पण किती वेळा H आहे? 2दा, म्हणजे 2 टाइम्स SO4-2. हा किती H+ देतो? हा 2 H+ देतो. म्हणून याचा फॅक्टर एक्स किती झाला? 2. आणि याला आपण म्हणतो डाय बेसिक ऍसिड. काय म्हणतो याला आपण? डाय बेसिक ऍसिड. अजून काही एक्झाम्पल्स घेऊ आपण. तिसरं एक्झाम्पल घेतो मी नायट्रिक ऍसिडचं HNO3. नायट्रिक ऍसिड कसा ब्रेक होतो? H+ आणि NO3-1. हा किती H+ देतो? 1. म्हणून याचा फॅक्टर एक्स किती आहे? 1. आणि हा पण काय झाला? मोनो बेसिक ऍसिड. मुलांना नीट समजून घ्या, किती H+ आहे याच्यावर ठरत नाही का तो किती H+ देऊ शकतो. समजा मी आता एक एक्झाम्पल देतो. CH3COOH, याला आपण ऍसिटिक ऍसिड म्हणतो. आता मला याच्या फॉर्म्युला मध्ये 4 हायड्रोजन दिसतात. 4 हायड्रोजन दिसतात म्हणून तो सगळे 4 हायड्रोजन देतो असं काही नाहीये. हा किती हायड्रोजन देऊ शकतो?
चला मी या साईडने लिहितो. तो फक्त एक हायड्रोजन देऊ शकतो, म्हणजे CH3COO -1 हा H+. म्हणजे ऍसिडिक ऍसिड ला 4 हायड्रोजन आहे, पण तो किती हायड्रोजन देऊ शकतो? फक्त एकच. म्हणजे हे आपल्याला माहित पाहिजे, म्हणून आपण याला म्हणतो मोनो बेसिक ऍसिड. कधी कधी असा क्वेश्चन येतो, ऍसिडिक ऍसिड कंटेन्स 4 हायड्रोजन स्टील इट इज मोनो बेसिक वाय. म्हणजे असा क्वेश्चन येतो, ऍसिडिक ऍसिड मध्ये 4 हायड्रोजन असून सुद्धा तो मोनो बेसिक काय? कारण ब्रेक झाल्यानंतर तो फक्त एकच H+ देतो. म्हणून तुम्ही फॉर्म्युला मध्ये किती हायड्रोजन्स आहेत ते बघून आपण बेसिसिटी सांगू शकत नाही. हे कन्सेप्ट आपल्याला माहितच पाहिजे. तर HCl ची बेसिसिटी असते 1, नायट्रिक ऍसिड ची बेसिसिटी असते 1, सल्फ्युरिक ऍसिड ची बेसिसिटी असते 2. तर कुठला, चला एवढं समजलं तुम्हाला. फॅक्टर X ऍसिड साठी कसं सापडायचा? तो ऍसिड किती H+ देऊ शकतो. मी त्या ऍसिड मध्ये किती हायड्रोजन हे म्हटलेलं नाहीये. तो ब्रेक झाल्यानंतर किती H+ देऊ शकतो. आता तुमचा क्वेश्चन असेल कशावरून समजायचं आपल्याला तो किती H+ देऊ शकतो. सिलेबस मध्ये आपण जे जे ऍसिड शिकणार आहोत हळूहळू त्याला अनालाइज करायचं. समजा आता HCl आहे, तो 1 H+ देऊ शकतो म्हणून मोनोबेसिक. नायट्रिक ऍसिड 1 देतो म्हणून तो पण मोनोबेसिक. सल्फ्युरिक ऍसिड 2 देतो म्हणून डायबेसिक. फॉस्फरिक ऍसिड किंवा ऍसिडिक ऍसिड 1 हायड्रोजन देतो म्हणून मोनोबेसिक. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक ऍसिडचा ज्यावेळेस स्टडी होणार त्यावेळेस आपला हा कन्सेप्ट एकदम क्लिअर होणार. तर समजलं? चला ऍसिडचे अजून आपण 3 एक्झाम्पल घेतले. H3PO2, H3PO3 आणि H3PO4. हे फॉस्फरिक ऍसिडचे डेरिव्हेटिव्ह आहे. असे जर क्वेश्चन्स आले तर पहिले तुम्हाला याचे स्ट्रक्चर्स काढून बघावं लागेल. आता याचे स्ट्रक्चर कसे काढायचे ते मी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगतो. सुरुवातीला काय करायचं, एक फॉस्फरस सेंटरला लिहायचा, म्हणजे एकच फॉस्फरस सेंटर मध्ये लिहायचा. एक डबल बॉन्ड O लिहायचा. प्रत्येक याच्यात एक डबल बॉन्ड O. एवढं स्ट्रक्चर काढून घ्यायचं. P त्याला डबल बॉन्ड O. आता मला सांगा अजून किती ऑक्सिजन शिल्लक आहे आपल्याकडे? 2 ऑक्सिजन, त्याच्यापैकी एक आपण वापरला म्हणजे फक्त एकच ऑक्सिजन शिल्लक. आणि हायड्रोजन किती शिल्लक आहे आपल्याकडे? 3. एक मी इथं टाकतो, 2 आणि 3. तर हे झालं याचं स्ट्रक्चर. फॉस्फरसला 5 बॉन्ड देतो आपण, 1 2 3 4 5, बरोबर 5 बॉन्ड आले. तर जो हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच आहे, परत सांगतो, जो हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच आहे तो आपण काढू शकतो. म्हणून कारण इथं ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये बॉन्ड आहे. एक बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स? 2. हा जर ब्रेक झाला तर दोन्ही इलेक्ट्रॉन कोण ओढून घेईल? ऑक्सिजन. का ओढून घेईल? कारण तो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. तर हा दोन्ही इलेक्ट्रॉन ऑक्सिजनने ओढून नेलं तर हा निगेटिव्ह होईल आणि हा पॉझिटिव्ह. म्हणजे जो हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच आहे फक्त तोच आपण काढू शकतो. हा हायड्रोजन काढू शकत नाही, हा हायड्रोजन काढू शकत नाही. म्हणजे हा ऍसिड H3PO2 किती H+ देऊ शकतो? फक्त एकच. म्हणून याचा फॅक्टर X किती झाला? 1. चला आता हे एक्झाम्पल बघू आपण. पहिलं मी P डबल बॉन्ड O काढतो. टोटल किती ऑक्सिजन आहे? 3. त्याच्यापैकी मी एक वापरलाय. मग 2 आणि 3 किती हायड्रोजन आहे? 3. 1 2 आणि 3. हे झालं याचं स्ट्रक्चर. आता हा किती H+ देऊ शकतो? बघा आता याच्यात ऑक्सिजनला किती हायड्रोजन अटॅच्ड आहे? 1 आणि 2. म्हणजे याचा फॅक्टर X किती आहे? 2. चला आता व्हिडिओ पॉज करून याचा फॅक्टर X सांगा. चला मी सॉल्व्ह करतो. P डबल बॉन्ड O, ऑक्सिजन किती? टोटल 4. एक वापरला, 2 3 4. किती हायड्रोजन आहे आपल्याकडे? 3. 1 2 3. तर हा किती हायड्रोजन ऑक्सिजन अटॅच आहे? 1 2 3. म्हणजे याचा फॅक्टर X किती आहे? 3 आहे. म्हणजे याचा अर्थ फक्त फॉर्म्युला मध्ये किती हायड्रोजन आहे याच्यावरून फॅक्टर X सापडता येत नाही. तो किती H+ ब्रेक झाल्यानंतर देतो त्याच्यावर फॅक्टर X डिपेंड आहे.
तर आपण ऍसिड साठी फॅक्टर एक्स कसं सापडायचं ते बघितलंय. ऍसिड साठी फॅक्टर एक्स म्हणजे तो किती H+ देतो. आता बेस साठी आपण बघू. चला आता बेस साठी फॅक्टर एक्स कसा सापडायचा. तर मी इथं बेस घेतलाय कॅल्शियम हायड्रॉक्साईड. कॅल्शियम हायड्रॉक्साईड. आता हा ब्रेक झाल्यानंतर कसा ब्रेक होणार, Ca2+. आता OH काय असतो, -1 असतो. पण किती वेळा आहे OH, दोनदा. म्हणून इथं लिहितो 2 टाइम्स OH. हा किती OH मायनस देऊ शकतो, 2. म्हणून याचा फॅक्टर एक्स किती झाला, 2. आता हा स्वतः तो बेस आहे. हा किती OH देऊ शकतो, 2. म्हणून मी लिहितो डाय ऍसिडिक बेस. याला काय म्हणतात, डाय ऍसिडिक बेस. आता HCl ऍसिड होता म्हणून तो किती H+ देऊ शकतो, 1. आपण तिथं लिहिलं मोनो बेसिक ऍसिड. आणि इथं बेस असल्यामुळे आपण लिहिलं डाय ऍसिडिक बेस. तिकडनं आपण बेसिसिटी बघितलं होतं, इथं ऍसिडिसिटी बघतो. तर आता मी दुसरं एक्झाम्पल जर घेतलं, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. आता आतापर्यंत तुम्ही शिकला असाल का, Al हा 3+ असतो. का 3+ असतो, कारण इथं OH हा -1 आहे. हा किती वेळा आहे, 3दा. म्हणजे Al इन ब्रॅकेट OH 3 टाइम्स किती OH मायनस देऊ शकतो, तर 3 OH मायनस देऊ शकतो. म्हणून याचं फॅक्टर एक्स किती झाला, 3. तर ऍसिड साठी फॅक्टर एक्स कसं सापडायचा, बेस साठी फॅक्टर एक्स कसं सापडायचा आपण शिकलो. आता पुढे जाऊन सॉल्ट साठी फॅक्टर एक्स कसं सापडायचं. जर त्यावेळेस तो ऍसिड पण नसेल, बेस पण नसेल, आणि तो काय असेल, एक सॉल्ट असेल. आता सॉल्ट साठी फॅक्टर एक्स कसं सापडायचा, तर मी इथं लिहिलंय टोटल पॉझिटिव्ह चार्ज ऑन कटायन. टोटल पॉझिटिव्ह चार्ज ऑन कटायन, किंवा तुम्ही असं पण समजू शकता टोटल निगेटिव्ह चार्ज ऑन अनायन. कटायन आणि अनायनचा चार्ज हा सारखाच असतो. समजा मी इथं घेतलं NaCl, तर Na+1 असतं, तर Cl -1. तर पॉझिटिव्ह वर किती चार्ज आहे, +1. म्हणून याचा फॅक्टर एक्स किती झाला, 1. तुम्ही निगेटिव्ह जरी धरलं तरी तो 1च येणार आहे. म्हणून आपण आता कन्फ्युजन न करता फक्त आपण कटायनचा पॉझिटिव्ह चार्ज धरू. तर इथं बघा, आपण एक्झाम्पल घेतलंय Na2CO3. आताच बघितलं आपण सोडियम हा +1 असतो, पण किती वेळा आहे हा, 2दा. म्हणजे टोटल किती, +2. म्हणून याचा फॅक्टर एक्स किती झाला, 2. पुढलं एक्झाम्पल आहे AlCl3. Al तुम्हाला माहिती आहे किती प्लस आहे, 3+. माहित जर नसतं तर Cl हा -1 असतो, 3दा आहे. म्हणून हा टोटल किती झाला, -3. तर त्याला कट करायसाठी हा किती पाहिजे, +3. म्हणजे याचा फॅक्टर एक्स किती झाला, 3. तुम्हाला माहित पाहिजे SO4 म्हणजे सल्फेट, आणि तो -2 असतो. म्हणून Mg किती, +2. म्हणून याचा फॅक्टर एक्स किती झाला, 2. आता Al हा +3 आहे, पण इथे Al2 आहे, म्हणजे 2दा येतो. +3 +3 +6. म्हणून याचा फॅक्टर एक्स किती झाला, 6. तर या पद्धतीनं मी परत इकडं लिहितो फॅक्टर एक्स ऍसिड साठी. काय करतो आपण ऍसिड साठी, तो किती H+ देऊ शकतो, नंबर ऑफ H+. बेस साठी काय, तो किती OH देऊ शकतो, नंबर ऑफ OH-. आणि सॉल्ट साठी टोटल पॉझिटिव्ह चार्ज ऑन कटायन. तर आपण फॅक्टर एक्स कसं सापडायचं हे शिकलो. आणि आपण कन्सेप्ट बघतोय नॉर्मॅलिटी. नॉर्मॅलिटी मी सांगितलं 3 पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे. पहिले इक्विव्हॅलंट मास कसं फाइंड करायचं, नंतर नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट फाइंड कसं करायचं, आणि फायनली नॉर्मॅलिटी फाइंड कसं करायचं. तर आता आपण बघू इक्विव्हॅलंट मास कसं फाइंड करायचं. आता आपण बघू इक्विव्हॅलंट मास कसं फाइंड करायचं.
हॅलो. तर चला आता आपण बघू इक्विव्हॅलंट मास कसा फाइंड करायचा. तर इक्विव्हॅलंट मास साठी ऑलरेडी आपण फॉर्म्युला बघितला, मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय फॅक्टर एक्स. आणि आपल्याला माहिती आहे फॅक्टर एक्स कसं सापडायचा. ऍसिड साठी तो किती H+ देतो, बेस साठी तो किती OH- देतो, आणि सॉल्ट साठी टोटल पॉझिटिव्ह चार्ज ऑन कटायन. आता मी इथं क्वेश्चन घेतला, फाइंड इक्विव्हॅलंट वेट ऑफ. एक ऍसिड घेतला, एक बेस घेतला आणि एक सॉल्ट घेतला, म्हणून इथं तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. तर पहिला मी घेतो तो ऍसिड H2SO4. H2SO4 जर ब्रेक झाला तर तो H+, H किती वेळा आहे, दोनदा, म्हणून 2 टाइम्स H+ आणि SO4-2 किती H+ देतो, हा 2 देतो, म्हणून याचा फॅक्टर एक्स किती झाला, 2. तर मी इथं लिहितो इक्विव्हॅलंट मास, किंवा तुम्ही त्याला इक्विव्हॅलंट वेट पण म्हणू शकतात, मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय फॅक्टर एक्स. आता H2SO4 चा आपण मॉलिक्युलर वेट इकडे कॅल्क्युलेट करू बघा. H2SO4 हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर असतो 1, सॉरी ऍटॉमिक मास नंबर असतो 1, दोनदा आहे म्हणून 2. सल्फरचा ऍटॉमिक मास नंबर असतो 32, कारण सल्फरचा ऍटॉमिक नंबर आहे 16, मास नंबर आहे 32. ऑक्सिजन असतो 16, 16 4 64. याचं मॉलिक्युलर वेट किती आलं, 98. याचं मॉलिक्युलर वेट आलं 98. याचा फॅक्टर एक्स 2 आहे, म्हणून याचं इक्विव्हॅलंट मास किती, 49. चला आता आपण दुसरं घेऊ, NaOH. NaOH ब्रेक झाल्यानंतर तो कसा ब्रेक होईल, Na+OH-. तर तो किती OH- देतो, 1, म्हणून याचा फॅक्टर एक्स किती झाला, 1. तर आपण बघतोय आता याचा इक्विव्हॅलंट मास, मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय फॅक्टर एक्स. NaOH चं मॉलिक्युलर वेट आपण इकडे बघू. सोडियम असतो 23, ऑक्सिजन असतो 16, हायड्रोजन असतो 1, म्हणजे टोटल 40. ज्याचं मॉलिक्युलर वेट किती झालं, 40. फॅक्टर एक्स झाला 1, ज्याचं इक्विव्हॅलंट वेट पण किती आहे, 40. आणि आता आपण शेवट बघू एक सॉल्टचं, Na2CO3. Na हा +1 असतो, दोनदा आहे म्हणून +2, म्हणून याचा फॅक्टर एक्स किती झाला, 2. आता आपण काय करू, Na2CO3 चं वेट शोधू. Na2CO3 Na असतो 23 आणि हा दोनदा आहे म्हणून 46. कार्बन असतो 12, ऑक्सिजन असतो 16, 16 3 48. इसं वेट किती आला, 106. मग आपण परत फॉर्म्युला इक्विव्हॅलंट मास इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय फॅक्टर एक्स. मॉलिक्युलर वेट किती झाला याचा, 106, आणि याचा फॅक्टर एक्स किती झाला, 52. सॉरी एक्स फॅक्टर एक्स किती झाला, 2. मग याचा इक्विव्हॅलंट वेट किती येणार, 53 येणार, कारण आपण पूर्ण डिवाइड करतो. तर या पद्धतीने इक्विव्हॅलंट मास कसा फाइंड करायचा, त्याचा मॉलिक्युलर वेट घ्यायचा आणि त्याला फॅक्टर एक्स ने डिवाइड करायचे. तर माझ्या मते इक्विव्हॅलंट मासचा कन्सेप्ट तुमचा एकदम क्लिअर झाला असेल. आता आपण बघू नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट कसे फाइंड करायचे. इक्विव्हॅलंट वेट पर्यंत आलो आपण सगळे. पहिली स्टेप तर आपण क्लिअर केली, इक्विव्हॅलंट मास म्हणजे काय. इक्विव्हॅलंट मास म्हणजे मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय फॅक्टर एक्स, आणि फॅक्टर एक्स ऍसिड साठी. चला वारंवार बोलल्यामुळे आपल्याला तर कन्सेप्ट क्लिअर होणार. सांगा ऍसिड साठी तो किती H+ देतो, बेस साठी तो किती OH- देतो, आणि सॉल्ट साठी टोटल पॉझिटिव्ह चार्ज ऑन कटायन. चला पहिला कन्सेप्ट आपण क्लिअर केला, इक्विव्हॅलंट मास कसा फाइंड करायचे. आता दुसरा नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट कसे फाइंड करायचे. आता नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट फाइंड करायच्या आधी मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो.
आतापर्यंत आपण बघितलंय की नंबर ऑफ मोल्स कसे फाइंड करतो आपण. नंबर ऑफ मोल्स म्हणजे स्मॉल एन कसं फाइंड करतो. मास अपॉन मोलर मास. कसं फाइंड करतो. मास अपॉन मोलर मास. काही व्हिडिओज मध्ये मास ऐवजी आपण वेट म्हणलो, म्हणजे दोन्ही सारखं वेट अपॉन मोलर मास. तर याच पद्धतीने आपण इक्विव्हॅलंट नंबर ऑफ इक्विव्हॅलंट मास देणार ठेवायचं. नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय. मास अपॉन मोलर मास. तर नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट. नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट कसं देणार ठेवायचं. मास अपॉन इक्विव्हॅलंट मास किंवा इक्विव्हॅलंट वेट. फक्त फरक कुठं आहे. नंबर ऑफ मोल्स मध्ये मास अपॉन मोलर मास म्हणतो आणि नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट मध्ये मास अपॉन इक्विव्हॅलंट मास म्हणतो. मास अपॉन इक्विव्हॅलंट मास. आणि इक्विव्हॅलंट मास आताच बघितलं आपण काय. मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय फॅक्टर एक्स. तर काही सम सॉल्व्ह करू आपण नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट वर. बघा सर्वात पहिले इक्विव्हॅलंट मास, नंतर नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट. चला बघूया सम. फाइंड नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट प्रेझेंट इन 0.4 ग्राम NaOH आणि दुसरा क्वेश्चन दिलाय 0.98 ग्राम ऑफ H2SO4. तर सर्वात प्रथम आपण याचा फॉर्म्युला लिहू. नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट. काय त्याचा फॉर्म्युला. मास अपॉन इक्विव्हॅलंट मास. तर पहिला आहे 0.4 ग्राम्स NaOH. 0.4 ग्राम मास ऑलरेडी आपल्याकडे आहे. आपण याचं इक्विव्हॅलंट मास सेपरेट आधी सॉल्व्ह करून घेऊ. इक्विव्हॅलंट मास. कोणाचं इक्विव्हॅलंट मास फाइंड करायचे. इक्विव्हॅलंट मासचं फॉर्म्युला लिहू पहिलं. मॉलिक्युलर वेट डिवाइड बाय फॅक्टर एक्स. आताच बघितलं आपण NaOH. आता हे थोडा विसरून जा. NaOH चं मॉलिक्युलर वेट आहे 40. मॉलिक्युलर वेट किती. NaOH चं 40 आणि त्याचं फॅक्टर एक्स किती 1 आहे. कारण आता बघितलं आपण हा एक OH देतो म्हणून हे झालं 40. म्हणून आपण इक्विव्हॅलंट मास पहिलं फाइंड करून घ्यायचं, नंतर जायचं ग्राम इक्विव्हॅलंट. ग्राम इक्विव्हॅलंट म्हणजे काय. मास अपॉन इक्विव्हॅलंट वेट. आता मी सापडतो नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट. काय मास किती दिलाय 0.4 अपॉन इक्विव्हॅलंट मास किती घेतला 40. हा पॉइंट जर काढला तर इथं 0. 4 1 जा 4, 100 जा 1/100. हा झाला याचा नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट. तर याच पद्धतीनं याच्यासाठी नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट शोधा. याच्यासाठी ग्राम इक्विव्हॅलंट शोधा. काय फॉर्म्युला. नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट. बोला प्रत्येक वेळेस फॉर्म्युला सांगत चला. नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला काय. मास अपॉन इक्विव्हॅलंट मास. तर सुरुवातीला मी इक्विव्हॅलंट मास शोधून काढणार. चला इक्विव्हॅलंट मासचा फॉर्म्युला काय. मॉलिक्युलर मास डिवाइडेड बाय फॅक्टर एक्स. H2SO4 मागच्या सम मध्ये आपण सॉल्व्ह केला होता. H2SO4 चं वेट किती असतं बोला 98 बरोबर. आणि याचा फॅक्टर एक्स किती असतो 2, कारण हा 2H+ देतो म्हणून हे झालं 49. तर आता आपण शोधू नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट. मास किती येतं 0.98. इक्विव्हॅलंट वेट किती भेटलं आपल्याला 49 बरोबर. ते 2 पॉइंट जर शिफ्ट केलं तर 2 0 खाली. 49 1 जा
49 2 जा 2/100. तेच किती झालं 0.02. या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, इक्विव्हॅलेंट मास शोधायचा आहे. तर तिसरा सम मी तुमच्यासाठी देतो. तो सम असा आहे, फाइंड द इक्विव्हॅलेंट मास इन 53 grams Na2CO3. Find number of equivalent mass, number of gram equivalent mass find करायचे in 53 grams Na2CO3. हे तुम्ही सॉल्व करायचं आहे. आणि मागच्या व्हिडिओ मध्ये पण बघा, शेवट तो व्हिडिओ कट झाला तर शेवट मी तुम्हाला 2 क्वेश्चन्स दिलेले, तो सॉल्व करून दाखवायचं. तर आपण इक्विव्हॅलेंट मास फाइंड केलं, आपण नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलेंट फाइंड केलं. आता आपल्याला जायचंय नॉर्मॅलिटी कशी फाइंड करायची. आता आपण आपल्या पॉइंट कडे येऊया, नॉर्मॅलिटी. आता नॉर्मॅलिटी शोधायच्या आधी आपण काय करायचं, पहिलं शिकलो इक्विव्हॅलेंट मास कसं फाइंड करायचं. कसा फाइंड करायचा, मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय फॅक्टर एक्स. नंतर नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलेंट शोधले आपण. नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलेंट कसं शोधायचे, मास डिवाइडेड बाय इक्विव्हॅलेंट मास. आणि आता आपण शिकणार आहे नॉर्मॅलिटी. पहिले याची डेफिनेशन बघू. नॉर्मॅलिटीची डेफिनेशन आहे नंबर ऑफ, किंवा आपण फॉर्म्युला सुद्धा म्हणू, नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलेंट, नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलेंट अपॉन और प्रेझेंट इन 1 liter सोल्युशन. काय, नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलेंट प्रेझेंट इन 1 liter सोल्युशन. मग नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलेंट आपण कसं शोधणार, मास अपॉन इक्विव्हॅलेंट वेट. इक्विव्हॅलेंट वेट कसं शोधणार, मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय फॅक्टर एक्स. जसं रिव्हर्स जायचे म्हणून आपण हे 3 स्टेप मेथड म्हणू याला. पहिली स्टेप आपण काय करणार, इक्विव्हॅलेंट मास फाइंड करणार. दुसऱ्या स्टेप मध्ये नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलेंट फाइंड करणार. आणि तिसऱ्या स्टेप मध्ये आपण त्याला नॉर्मॅलिटी फाइंड करणार. 1-2 क्वेश्चन मी सॉल्व करून दाखवतो, 1-2 तुम्ही करा. त्यावेळेस हा नॉर्मॅलिटीचा कन्सेप्ट, बऱ्याच जणांना हा नॉर्मॅलिटीचा कन्सेप्ट समजणं कठीण जातं, पण यापुढे तुम्हाला हा नॉर्मॅलिटीचा कन्सेप्ट खूप सोप्या पद्धतीने येणार आहे. फक्त आपण याला ध्यानात ठेवायचं, नॉर्मॅलिटी काढण्यासाठी आपण 3 स्टेप मेथड अवलंबायची. तर मी 1-2 क्वेश्चन सॉल्व करून दाखवतो इथं. तर चला आता हा आपण सम सॉल्व करू. काय दिलंय, इफ